नमस्कार. SSPV ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे 3 ब्लॅक क्रोज, 3 काळे कावळे. तर 3 ब्लॅक क्रोज हा एक बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे जो टेक्निकल अनालिसिस मध्ये वापरला जातो. जो आपल्याला मार्केटचा जो ट्रेंड चालू आहे तो रिव्हर्स होण्याचा संकेत देतो. म्हणजेच आता अप ट्रेंड चालू आहे, तो आता डाऊन ट्रेंड मध्ये जाणार आहे हे संकेत देतो आपल्याला. म्हणजे ट्रेंड रिव्हर्सलचे संकेत देतो. तुम्ही मागचा आपला 3 व्हाईट शोल्डर हा कॅन्डलस्टिक पॅटर्नचा व्हिडिओ पाहिला असेलच. नसेल पाहिला तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे हा 3 ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न असतो जो अप ट्रेंडच्या शेवटी बनतो. एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनते आणि त्याच्या नंतरची जी रेड कॅन्डल बनते तिचा जो ओपन आहे तो पहिल्या रेड कॅन्डलच्या ओपनच्या खाली होतो आणि क्लोज पहिल्या रेड कॅन्डलच्या क्लोजच्या खाली होतो. तसेच तिसऱ्या कॅन्डलचा ओपन दुसऱ्या कॅन्डलच्या ओपनच्या खाली होतो आणि क्लोज दुसऱ्या कॅन्डलच्या क्लोजच्या खाली होतो. तुम्ही इथे आता स्क्रीनवर पाहू शकता. ही जी पहिली रेड कॅन्डल आहे तिचा हा ओपन आणि हा क्लोज. आता दुसरी कॅन्डल पहा. दुसरी कॅन्डल ही पहिल्या रेड कॅन्डलच्या ओपनच्या खाली ओपन झाली आणि पहिल्या रेड कॅन्डलच्या क्लोजच्या खाली क्लोज झालेली आहे. तशी तिसरी कॅन्डल दुसऱ्या रेड कॅन्डलच्या ओपनच्या खाली ओपन झाली आणि क्लोजच्या पहिल्या रेड कलरच्या कॅन्डलच्या क्लोजच्या खाली तिसऱ्या रेड कलरच्या कॅन्डलचा क्लोज. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. माफ करा, आज जरा माझा आवाज व्यवस्थित नाहीये, थोडा घसा माझा बसलेला आहे, तर तुम्ही थोडं समजून घ्या. तर कळलं तुम्हाला 3 ब्लॅक क्रोज. पहिली जी रेड कॅन्डल आहे त्या पहिल्या रेड कॅन्डलचा जो ओपन आहे त्याच्या खाली दुसऱ्या रेड कॅन्डलचा ओपन होतो आणि पहिल्या रेड कॅन्डलचा जो क्लोज आहे त्याच्या खाली दुसऱ्या रेड कॅन्डलचा क्लोज होतो. तसंच दुसऱ्या कॅन्डलचा जो ओपन आहे त्याच्या खाली तिसऱ्या कॅन्डलचा ओपन होतो आणि दुसऱ्या कॅन्डलचा जो क्लोज आहे त्याच्या खाली तिसऱ्या कॅन्डलचा क्लोज होतो. अशा प्रकारे 3 ब्लॅक क्रोज हा पॅटर्न तयार होतो चार्टवर. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये 3 व्हाईट शोल्डर या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. तिथे ग्रीन कलरच्या कॅन्डल बनतात अशा 3. पण त्या जे समजलं तुम्हाला, म्हणजेच 3 व्हाईट शोल्डर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न डाऊन ट्रेंडला बनतो, डाऊन ट्रेंडच्या शेवटी तयार होतो आणि 3 ब्लॅक क्रोज हा कॅन्डलस्टिक पॅटर्न अप ट्रेंडच्या शेवटी तयार होतो. तर एक्झाम्पल आपण चार्टवरती पाहूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता चार्टवरती. इथे एक अप ट्रेंड चालू आहे. अप ट्रेंड म्हणजे प्राइस वरती चाललेली आहे आणि वरती जाऊन जिथे प्राइस थांबलेली आहे तिथे एक रेड कलरची मोठी कॅन्डल बनली आहे पहा इथे. त्याच्यानंतर अजून एक रेड कलरची कॅन्डल बनली आणि तिचा ओपन आणि क्लोज हा पहिल्या रेड कलरच्या कॅन्डलच्या ओपनच्या खाली ओपन झालेले आहे आणि क्लोजच्या खाली क्लोज झालेले आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आणि इथून पहा मार्केट अशा प्रकारे खाली पडलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल पाहूया. हे पहा, इथे पण एक चांगल्या प्रकारे उदाहरण आहे. इथे पण पहा, ह्या 3 कॅन्डल बनलेल्या आहेत. त्या 3 कॅन्डल बनल्यानंतर मार्केट बघा कशा प्रकारे पडलेलं आहे खाली. अजून एक उदाहरण पुढे पाहूया. हे पहा, इथून एक अप ट्रेंड आहे. अप ट्रेंडच्या नंतर इथे शेवटी एक ग्रीन कलरची कॅन्डल बनली. नंतर दुसरी ग्रीन कलरची कॅन्डल बनली. तिचा ओपन आणि क्लोज हा पहिल्या रेड कॅन्डलच्या ओपनच्या खाली ओपन झालेले आणि क्लोजच्या खाली क्लोज झालेले. हा 1 2 3 ह्या 3 कॅन्डल पहा इथं सर्कल केलाय तो. आणि त्याच्यानंतर पहा थोडा मार्केटने रिट्रेस केला आणि एक चांगल्या प्रकारे डाऊनफॉल दिलेला आहे. म्हणजे 3 ब्लॅक क्रोज हा आपल्याला ट्रेंड रिव्हर्सलचा एक सिग्नल देतो चार्टवरती. त्याचप्रमाणे 3 व्हाईट शोल्डर पण आपल्याला ट्रेंड रिव्हर्सलचाच सिग्नल देतो डाऊन ट्रेंडमध्ये. तर इथे पण तुम्ही पाहू शकता. आता इथे तुम्हाला गॅप अप दिसत असेल, पण हा गॅप अप पण इथं आपण एक कॅन्डल कन्सिडर करूया. इथे पण पहा, इथे पण 3 व्हाईट
3 ब्लॅक क्रोज हा पॅटर्न बनलेला आहे. आणि इथे पण पहा, इथे सर्कल केलंय, तिथे पण पहा 3 ब्लॅक क्रोज हा पॅटर्न बनलाय आणि त्याच्यानंतर थोडं रिट्रेस करून मार्केट खाली आलेले आहे. इथे पण पाहू शकता तुम्ही, मार्केट इथून प्राइस इथून वर गेलेली आहे, वरती जाऊन इथे 3 ब्लॅक क्रोज हा पॅटर्न तयार केला आणि तिथून मार्केट खाली पडलेलं आहे. असे भरपूर तुम्हाला चार्ट वरती दिसतील. इथे पण आहे, इथे पण प्राइस इथून वर गेलेली आहे, वरती जाऊन इथे एक रेजिस्टन्स फेस केला आणि तिथे ह्या 3 कॅन्डल बनल्या, 3 ब्लॅक क्रोज, 3 काळे कावळे आपण त्यांना मराठीत म्हणू. पाहू शकता इथे नंतर मार्केट कशा प्रकारे खाली आलेलं आहे. हे दोन्ही पॅटर्न आपल्याला एक स्ट्रॉंग ट्रेंड रिव्हर्सलचा सिग्नल देतात मार्केटमध्ये. 3 व्हाईट शोल्डर आणि 3 ब्लॅक क्लोज. 3 व्हाईट शोल्डर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न डाऊन ट्रेंडच्या शेवटी बनतो आणि 3 ब्लॅक क्लोज हा अप ट्रेंडच्या शेवटी बनतो. लक्षात ठेवा तुम्ही. अजून कुठे आपल्याला भेटतंय का? पहा, इथे पण एक चांगलं उदाहरण भेटलंय. पहा, इथे सर्कल करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हे पहा, इथे पण एक चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसत असेल उदाहरण. इथून प्राइस वरती गेलेली आहे, इथून मागून पाहूया थोडं. इथून प्राइस वरती गेलेली आहे, वरती जाऊन इथे एक रेजिस्टन्स फेस केला आणि इथे हा पॅटर्न तयार झाला, 3 ब्लॅक क्रोज. चांगल्या प्रकारे पॅटर्न तयार झालेला आहे आणि इथून बघा मार्केट कशा प्रकारे खाली पडलेलं आहे. तर समजलं तुम्हाला, 3 ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न अशा प्रकारला दिसतो. पुन्हा एकदा सांगतो मी, 3 ब्लॅक क्रोज कॅन्डलस्टिक पॅटर्न हा अप ट्रेंडच्या शेवटी बनतो आणि त्याच्यामध्ये अप ट्रेंडला शेवटी एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनते आणि दुसरी जी कॅन्डल बनते तिचा जो ओपन आणि क्लोज हा पहिल्या कॅन्डलचा जो ओपन आहे त्याच्या खाली दुसऱ्या कॅन्डलचा ओपन होतो आणि पहिल्या कॅन्डलचा जो क्लोज आहे त्याच्या खाली दुसऱ्या कॅन्डलचा क्लोज होतो. तसंच तिसऱ्या कॅन्डलचा, दुसऱ्या कॅन्डलचा जो ओपन आणि क्लोज आहे त्याच्या तिसऱ्या कॅन्डलचा जो ओपन आणि क्लोज आहे तो दुसऱ्या कॅन्डलच्या ओपन आणि क्लोजच्या 3 ब्लॅक क्लोज ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये तुम्ही पाहू शकता. इथे दुसरी जी कॅन्डल दिसते तुम्हाला ही रेड कलरची, तिचा जो ओपन आणि क्लोज आहे तो पहिल्या कॅन्डलच्या ओपनच्या खाली दुसऱ्या कॅन्डलचा ओपन होतो आणि पहिल्या कॅन्डलच्या क्लोजच्या खाली दुसऱ्या कॅन्डलचा क्लोज होतो. त्याचप्रमाणे तिसऱ्या कॅन्डलचा पण सेम तसंच, दुसऱ्या कॅन्डलचा जो ओपन आहे त्याच्या खाली तिसऱ्या कॅन्डलचा ओपन होतो आणि दुसऱ्या कॅन्डलचा क्लोज आहे त्या क्लोजच्या खाली तिसऱ्या कॅन्डलचा क्लोज होतो. तर आशा करतो तुम्हाला समजलं असेल 3 ब्लॅक क्लोज हा कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.